नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आहोत पवार साहेबांच्या फार्मवरती। चांगल्या मेहनतीने कष्टाने त्यांनी हे मिक्स फ्रूट किंवा मिक्स त्याला मल्टी क्रॉपिंग ज्याला आपण म्हणतोय त्याच्यात त्यांनी चांगलं काम केलंय। म्हणजे पहिल्यांदा आम्ही आलो होतो त्यावेळेस बऱ्यापैकी आम्हाला वाटत होतं की नक्की सक्सेस होईल किंवा नाही। अंतर बघा 9x2चं ड्रॅगनचं अंतर आहे आणि याच्यामध्ये आहे पेरू, म्हणजे पेरू पण लागवड केली आहे आणि पेरूचंही नियोजन व्यवस्थित आहे। फोमिंग पेरूला केलेली आहे। ड्रॅगन आता चांगल्यापैकी आता फ्रूट स्टेजला आहे, म्हणजे हार्वेस्टिंगचा विषय आज आहे, आज हार्वेस्टिंग पण करणार आहे। आता हे सगळं करताना नियोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि नियोजन करताना खतांचं नियोजन व्यवस्थित आहे, पाणी नियोजन व्यवस्थित असायला पाहिजे, फवारणीचं नियोजन व्यवस्थित असायला पाहिजे। आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बेसल डोस सगळ्यात महत्त्वाचा, जसं तुम्हाला सांगितलं NPK जे आपण त्याला म्हणतो 10-26-26 घ्या, 12-32-16 घ्या, हे घेऊ शकता, 14-35-14 घ्या। त्याच्यासोबत बेनसल्फ सगळ्यात महत्त्वाचं, बेनसल्फ तुम्ही टाकू शकता। आणि त्याच्यानंतर ग्रीन फीड जे आहेत बरोबर, निमॅटोड साठी चांगलं काम करतं, नाही ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याचं काम करतं ग्रीन फीड बरोबर। त्याच्यानंतर निमॅटोडच्या संदर्भात आपण पावडर फॉर्म मध्ये असणारं नेमीशिल्ड प्लस टाकलेलं होतं। त्याच्यानंतर जर फवारणीच्या बाबतीत बघायला गेलं तर फवारणीच्या मध्ये आपण मधून बुरशीनाशक म्हणजे रोको सुनामी परत कीटकनाशक काढलेलं आहे, कीटकनाशक। त्याच्यानंतर निमॅटोड साठी काम करण्यासाठी किटाझिन झाला, निमॅटोशील्ड झालं, त्याच्यानंतर निमॅटोशील्ड झालं। या सगळ्या गोष्टींचं नियोजन त्यांनी एकदम व्यवस्थित केलंय आणि हे करता त्याच्यामुळेच जर तुम्ही बघितलं तर बघा हे ड्रॅगनचं आता तुम्हाला दाखवतो। आम्ही ड्रॅगन काही खाऊन पण बघितले आणि हे सगळं त्याचं व्यवस्थित असं बघा, ही म्हणजे त्याची क्वालिटी झाली बरोबर। म्हणजे आजचं त्यांचं जे आहे साधारणतः 500 ते 700-800 ग्राम पर्यंतचं फळ बनलेलं आहे आणि येत्या भविष्यात तुम्हाला ड्रॅगनचे आता व्यवस्थित, आता आपण बघतोय मी कायम येत असतो, आमचा घरचाच प्लॉट आहे हा। तुम्ही जर बघितलं तर भविष्यात आपल्याला ज्यांना पण नोव्हेंबरच्या आसपास रोपं पण तयार करणार आहोत आपण बरोबर, तर रोपांसाठी पण व्यवस्थित क्वालिटीचे ते जेव्हा रोपं तयार होतील तर पवार साहेबांना नक्कीच आपण पवार साहेबांकडनं सगळेजण आपण रोपं घेऊयात। सगळ्या शेतकऱ्यांना त्यावेळेस मी व्हिडिओ बनवणार आहेच, पण नियोजन करताना खताचं औषधाचं नियोजन, गुटले सरांनी सांगितलेले सगळ्या गोष्टी ऐकणं आणि सगळ्यात महत्वाचं खेडकर साहेब जे आहेत त्यांचं काम ऑर्गॅनिक वरती सगळं व्यवस्थित चालू असतं। म्हणून खेडकर सर तुमचे धन्यवाद। तुम्ही व्हिडिओ बघताय नाही बघताय माहिती नाहीये, पण या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तर शेतकऱ्यांचं कल्याण नक्कीच होणार आहे। आणि पुढचं फ्लॅश जर तुम्ही बघितलं तर पुढचं फ्लॅश मध्ये बघा किती आहेत, एका याच्यावरती किती काळ्या आहेत, किती सेटिंग आहेत बरोबर। झूम प्लॅनोफिक्सचा हा परिणाम चांगला दिसतोय। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, चालेल, बाय।